संघाच्या जमिनीवरती या संचालक लोकांचा डोळा आहे असं जे वारंवार म्हटलं जायचं, तर आता निवडणूक संपलेली आहे, 5 वर्ष काहीच होणार नाही. संचालक मंडळ इथं बसलेलं आहे. मी त्यावेळेला हे सांगितलेलं होतं आणि आजही हेच सांगतोय की या संचालक मंडळांकडनं अशा फालतू विचारांना, शेतकी संघ विकायला निघणार आहेत अशा फालतू विचारांना हे संचालक मंडळ सुद्धा अजिबात थारा देणार नाही. आपल्यावर जबाबदारी असणार आहे की शेतकी संघाचं उत्पन्न कसं वाढेल, शेतकी संघामध्ये मॅनेजमेंट कशी होईल, शेतकी संघामध्ये शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल. शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्वतोपरी जे जे शेतकऱ्यांना सुविधा लागतील संघामार्फत त्या पुरवण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न करू व शासकीय जी खरेदी राहील ती कुठल्याही प्रकारे कुठे वशिलाबाजी होणार नाही, काय होणार नाही. खतं जे असतील ते योग्य किमतीत विक्री होतील व शेतकऱ्यांचं कायमस्वरूपी हित जोपासलं जाईल. आम्ही शेतकऱ्यांच्या व माननीय माजी मंत्री अनिल दादा यांच्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नाही. संघाला भरभराटी आणू. खरं तर आजचा दिवस हा माझ्यासाठी, माझ्या संचालक मंडळासाठी व आमच्या परिवारासाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा दिवस आहे. शेतकी संघाची खूप कालावधीनंतर निवड झाली आणि माझ्यासारख्या एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आपल्या तालुक्याचे मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार, आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आदरणीय अनिलदादा पाटील यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला उमेदवारी दिली. माझ्यासारख्या उमेदवाराला निवडून आणलं आणि आज तालुक्यातल्या शेतकी संघाच्या सर्वोच्च अशा व्हाईस चेअरमन उपाध्यक्षपदी जी काही निवड केलेली आहे याचं संपूर्ण जे काही श्रेय आहे हे आमच्या नेत्यांचं आहे, आदरणीय दादासाहेबांचं आहे. खरं तर आपण बघतोय की दादा मागील काळात मंत्री होते, त्या काळात त्यांच्या काळात झालेला मतदारसंघाचा विकास दौड व जी काही यशस्वी घोडदौड जी चालू आहे ती आज तागायत चालू आहे. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील काळात मतदारसंघ कसा होता आणि आता कसा होता हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे दादांनी अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता बसवली, त्यानंतर फ्रूट सेलवर दादांची एक हाती सत्ता होती आणि त्यानंतर आता अंमळनेर तालुका शेतकी संघाच्या या चुरशीच्या निवडणुकीत दादांच्या पॅनलला बहुमत आलं. याचं संपूर्ण श्रेय हे दादासाहेबांचं आहे, आदरणीय ताईसाहेबांचं आहे. एवढ्या मोठ्या प्रतिस्पर्धी चुरशीच्या वातावरणात दादांनी एक हाती सत्ता मिळून हे पुन्हा सिद्ध केलं की ते ज्या तालुक्यातले सिंगम आहे आणि धुरंधर आहेत. म्हणून मी माझ्या संपूर्ण पॅनलच्या वतीने, आमच्या सहकार पॅनलच्या वतीने, आमच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, आमच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने दादासाहेबांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या सारख्यांवर जी जबाबदारी टाकली, आम्ही आमच्या नेत्यांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली ती पूर्णत्वास नेण्याचा हा 100% प्रयत्न करू. नेत्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्याचा हा प्रयत्न 100% आगामी काळात राहील. दादांनी संपूर्ण मतदारांना, ठराव मतदारांना किंवा आमचे जेवढे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांना यांना जो काही शब्द दिला, शेतकी संघाच्या बाबतीत दादांचे जे काही विजन आहे त्या दादांचा विजनला परिपूर्ण सहकार्य करण्याचं काम आमचं संचालक मंडळाचं असेल. दादांच्या विजन, दादांनी जो शब्द मतदारांना दिलाय तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, सर्व मतदार बंधू भगिनी असतील, त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना जे निवडून दिलं त्या आमच्या सर्व मतदारांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आज जी काही संधी भेटली, हा जो अविस्मरणीय दिवस आला त्याबद्दल आमच्या नेत्यांचं, आदरणीय दादासाहेबांचं पुन्हा एकदा शतशः आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.